बोल नाही जय महाराष्ट्र मित्र, आपल्या शिशी मुलबाग शेड्यूलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो पाहू शकता आज या ठिकाणी इकडे सार्थक आहे आणि यश आहे. सर्वच झाले फोटोशूट, पण आज आम्ही आलो इथं लोणावळा घाटामध्ये. तर पाहू शकता खंडाळ्याच्या घाटामध्ये आता आम्ही उभे आहोत. मित्र इथं तुम्ही व्ह्यू पाहू शकता, एकदम खतरनाक व्ह्यू आहे. साईडला एकदम वाईट वाईट असं धुकं निघालेलं आहे. पाहू शकता इकडे बॅक साईडला आता यश आहे. यशचा सार्थक आहे, कॅमेरा माझाच आहे आणि सार्थकचा मित्र. आम्ही ते फोटोशूट चाललेले आहे. मित्रांनो एकदम मस्त असं थंडगार वातावरण. सकाळी 6 वाजता आम्ही घाटकोपरमधून निघालो होतो आणि आता जवळजवळ 8:30 वाजले. म्हणजे आम्ही 7-8 म्हणजे 2-2-2.5 तासामध्ये इथं पोहोचलेलो आहे. हा खंडाळ्याचा घाट आहे. खाली पाहू शकता, हा जो खाली घाट दिसतोय ना तो खंडाळा घाट आहे. आणि आम्ही चाललोय लोणावळा आणि हा लोणावळ्याचा ब्रिज आहे मोठा. सगळे तर बॅक साईडला तुम्ही पाहू शकता एकदम सगळे बाईकवाले इथं ठिकाणी सगळा व्ह्यू जो आहे तो पाहण्यासाठी थांबलेला आहे. इकडे पाहू शकता तुम्ही धुके वगैरे कशा प्रकारे आहे बघा मागे. मस्त एकदम सुंदर असं व्ह्यू आहे या ठिकाणी आणि खूप एन्जॉय करतोय आज. खरं तर आम्ही खूप दिवसापासून ठरवत होतो की आपण बाईक वगैरे घेऊन जायचं. आता ही माझी गाडी आहे इथं पाहू शकता FZ आणि तिथं सार्थकची ती नवीन बाईक आहे. सार्थकने MT-15 घेतलेली आहे, काहीतरी नवीन मॉडेल आलेला तो गाडी घेतलेली आहे. आणि आम्ही आता चाललोय लोणावळ्याला. कारल्या एकविराईचं दर्शन घ्यायचं कारल्याला. आणि म्हणजे तर मी तर माझा तर अनुभव बाईकवर ते पहिल्यांदाच आहे. सार्थक तर खूप वेळा आलेला आहे. सार्थक तुझकडे आहे कर हात कर. हा जो हात केला तो सार्थक आहे. तो दुसरा तो सार्थकचा मित्र, तो ब्लॅक टी शर्ट वाला तो यश आहे. तर मित्रांच आम्ही आता फोटोशूट थोडे करणार इथं आणि आम्ही चाललोय एकविराईचं दर्शन घ्यायला. तिथून एकविराईचं दर्शन घेऊन आम्ही लोणावळा वगैरे फिरणार आणि तिथून आम्ही नंतरला पुन्हा मुंबईला आपल्या घाटकोपर आपल्या घरी जाणार आहे. इथं व्ह्यू पाहू शकता. आता म्हणजे थोडंसं ऊन आले म्हणून जास्त एवढं काय वाटत नाही. इकडे पाहू शकतो तुम्ही एकदम मस्त असं व्ह्यू आणि एकदम धोके वगैरे येऊन म्हणजे महाबळेश्वर टाईप वाटत आहे. थंड एकदम थंडीचं वातावरण आहे. आता आपण भेटूया पुढे. तोपर्यंत व्हिडिओ आपण पूर्ण बघा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल अजून पण सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब देखील करा. मित्रांनो आता आम्ही ते फोटोशूट वगैरे केलेले. आता सार्थक तयारी करत जायची. आता आम्ही पुन्हा इथं लोणावळा साईडला जातोय एकविराईचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता भेटूया पुढेच डायरेक्ट. आम्ही तर तिकडे जाऊन व्हिडिओ स्टार्ट करतोय. बाईकवरती आमचे सेल्फी स्टिक राहिले घरी. सकाळी म्हटलं गायत एकदम मस्त गायत निघालो आणि आता चाललोय लोणावळा. गोईंग टू लोणावळा. वेलकम गाईज. स्पॉट बरेच आहे थांबायला. इथं पण पुढे थांबले. फ्रंट कॅमेरा चालू करते. चला मित्रांनो चालले आता लोणावळा घाट एकविराईच्या दर्शनासाठी. फुल एन्जॉय चालले मित्रांनो. मी पुढे बघून चालतोय, तुम्ही माझं फक्त ब्लॉग बघा, व्हिडिओ लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण डायरेक्ट भेटूया आता लोणावळ्याला कारल्याला एकविराईचं दर्शन घ्यायला डायरेक्ट भेटूया. जय हिंद दोस्तो. आदमापुरात मित्रांनो फायनली आम्ही ते पोहोचलेलो तिकडे. पाहू इकडे एंट्रन्स आहे. आतमध्ये मार्केट वगैरे चालू झालेलं इकडं. सर्व प्रसाद वगैरे हॉटेल वगैरे आहे. आणि आता इथून आम्ही आतमध्ये एंटर करतो. सर्व पब्लिक आहेत आपली. येस आपण मोबाईल चेंज करू रे थोडे दिवस दर रविवारसाठी. वरड ना वरड जरा.
बस मित्रांनो फायनल पाहू शकतो इकडे आम्ही एकविरायच्या दर्शनाच्या लाईन मध्ये उभे आहोत सर्व. त्याचं नाव काय आहे रे? केतन. केतन आपला यश. इकडे पाहू शकता बॅक साईडला लेणी वगैरे आहेत. नंतर तुम्हाला दाखवणार ते सगळं. पहिलं दर्शन आम्ही घेऊन घेणार आहे. पहिलं दर्शन झाल्यानंतर सर्व बॅक साईडचा व्ह्यू दाखवणार. मित्रांनो कसं वगैरे लाईन लागले इकडे दर्शनासाठी. सर्व लाईन खोल. मित्रांनो फायनली बघा आमचं इथे दर्शन झालेलं आहे. एकविरायचं आम्ही दर्शन घेतलं आत्ताच. आतमध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवायचंच होतं पण आतमध्ये काय कॅमेरा अलाउड नव्हता, मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं. त्यामुळे आता दर्शन घेतात. आता इकडून तुम्हाला सगळं बॅक साईडचा व्ह्यू कसं दाखवतो. इकडे लेणी वगैरे आहे. पूर्वी काळच्या काळातले लेणी वगैरे तिकडे आम्ही जातो. तिकडे फोटोशूट करणार आणि तिकडून तुम्हाला आम्ही सर्व आमचं व्ह्यू दाखवतो. चला तिकडे जाऊ. मित्र इथं 11 वाजता प्रचंड गर्दी झाली या ठिकाणी. सगळे इथे लाईन बघायचं. एक दर्शनासाठी लाईन आहे, इकडे एक दर्शनासाठी लाईन आहे. पण आम्ही सकाळी लवकर 6 वाजताच घरातून निघालो होतो. आमचं दर्शन पण लवकर झालं. थोडा आम्ही फोटो वगैरे काढून आलो रस्त्याने, त्यामुळे थोडासा उशीर झाला. आता बॉस सुद्धा इकडे सर्वांचा फोटो वगैरे. यश आहे, यशकडे कॅमेरा आहे, फोटो वगैरे काढत आहे. वरडू एकदा एक वरड ना जरा थोडा नंतर आवडलो. औषध मित्र कशा प्रकारे व्ह्यू आहे इकडे बघा. लेण्या वगैरे आहेत. हे आईचं मंदिर आहे मित्रांनो एकविरायचं. चप्पल मित्र माझं ब्लॉगिंग वगैरे चालू आहे. इकडे हे लोक फोटो वगैरे चालायचे, फोटो वगैरे असे फोटो काढायला पकडून ते फोटो काढायला. हा इथं फोटोग्राफर आमचं यश. मित्र कॅमेरा माझा पण सगळं सामान ठेवलं माझ्या हातामध्ये. सगळं सामान दिलं आणि इकडे झाले फोटो काढायला. बाकी सगळं फोटोसाठी मागं कसं करायचं आता ह्याच्या सगळं माझंच फोटो काढायचं राहणार. त्या मित्रांनो आता आपण नंतर बोलूया. माझा जरा फोटो वगैरे काढून घेतो. मित्रांनो फायदा आम्ही इथं दर्शन घेतलं, फोटो वगैरे काढलं, मस्त एकदम प्रसन्न झालं मन. आणि मी तर माझा तर पहिला अनुभव होता आणि मी पहिल्यांदा चालू होतो एकविरायचं दर्शन घ्यायला. आणि आता आम्ही चाललोय लोणावळा फिरायला. आता मला तर काय माहित नाही काय खूप भाविकांची प्रचंड गर्दी आहे इकडे. आणि आता लोणावळा फिरून थोडंसं आम्ही तिकडे फिरणार आणि अजून काय आम्ही सगळं काही खाल्लेलं पण नाही. आता नाश्ता थोडासा करणार आणि तिकडून आम्ही नंतरला जेवून थोडासा नाश्ता वगैरे करून लोणावळा फिरायला जाणार आहे. नंतर आपला व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब देखील करा. सगळी आता फायनल फिरून झालं तर भुक्कड गँग इथं बसलेली आहे सगळे. काहीतरी झालं, काहीतरी मॅटर झाला. काय मागवतोयस? हे काय असतं? हा ते काय तर मेनू कार्ड आहे. हा भाई मागवायला लागला. आता हॉटेल अन्नपूर्णा मध्ये आलो. एकविरा हॉटेल काय काय ना व्ह्यू मस्त आहे रे भाई. इकडे खाली कचरा आहे एवढंच. चालेल तुमचा व्हिडिओच नाही युट्यूबला टाकला ना असा भाई खाताना खायचं काय. तर बघ हा बघ सकाळचा वडापाव आणलाय गरम करून. आता गाईज बघू शकता जागा चेंज केली आम्ही आत्ताच. ह्या सार्थकच्या मुळे आम्ही जागा केलंय. तिथं जाऊ म्हणत होता पण तिथं आम्हाला मेन कोर्स मध्ये चांगला आयटम भेटला नाही. आम्ही वडापाव खाल्ले आणि आता आम्ही इथं नॉनव्हेज खाणार आहोत. चिकन थाळी. आमचं तर ऍक्च्युली मन नव्हतं चिकन थाळी द्यायचं पण उद्या सोमवार मंगळवार बुधवार असल्यामुळं मागव. काय काय मागवले सांग? चिकन थाळी, लॉलीपॉप. 4 चिकन थाळी 4 लॉलीपॉप. लॉलीपॉप येतील तेव्हा ना, लॉलीपॉपला टाइम लागेल तो बोललाय. इथे फिरायला जाणार आहे बघू शकता तुम्ही. लोहगड फोर्ट, विसापूर फोर्ट, कार्ला केव्स, लायन पॉइंट. कार्ला केव्स तिथून चालू बरोबर. लोणावळा लेक. हे सगळं आता आम्ही पॉईंट फिरायला जाणार आहोत जर टाइम भेटला तर. तसं तर टाइम नाहीये. जेवण हजम झालं टाइम भेटला तर जेवण जर झोपायचं तर इथंच झोपायचं असं मला तर वाटतं. काही शांत जागा आहे तिथे बाकडीवरती जाऊन झोपायचं तिकडं.
चिकन लेग पीस दाखव. चिकन लेग पीस सरदा असं कर सरदा. चिकन लेग पीस दाखव ना. चिकन लेग पीस भाई काढून. तो आज हम खा रहे चिकन लेग पीस. गरम असं पुढे घे थोडासा. मित्रांनो फायनली आम्ही आता एकविरायचं दर्शन घेऊन जेवून वगैरे मस्तपैकी आराम करून आता निघाले पुढच्या प्रवासासाठी. पाहू शकता मित्रांनो आता आम्ही चाललोय लोणावळ्याच्या जे जवळजवळ आसपास जे स्पॉट आहेत ते स्पॉट आम्ही पाहणार आहे. आता म्हटलं आल्यानंतर आता एकविरायचं दर्शन घेतलंय आणि त्या जे आजूबाजूला जेवढे स्पॉट आहेत तेवढे आम्ही स्पॉट आता फिरणार आहे आणि तिथून नंतर मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला जाणार आहे. ट्रॅफिक थोडंसं जास्त नाही हे कमीच आहे. पाहू शकता खूप एन्जॉय करतो मित्रांनो. आता मी यश सोबत आहे आपल्यासोबत. सार्थला दाखव मागे. फुल एन्जॉय झाले मित्रांनो. मी पुढे गाडी चालवतोय आणि आता म्हणजे माझं तर हा लोणावळा साईडचा आणि लॉंग ड्राईव्ह बाईकचा माझा पहिलाच अनुभव आहे. मित्रांनो कसा वाटला आणि माझी बोली भाषा तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आपण डायरेक्ट त्या स्पॉट वरती भेटूया. जय हिंद जय महाराष्ट्र दोस्तो. तिकडे टायगर पॉईंटला आम्ही आलो होतो. आता टायगर पॉईंट इकडे जायचं वरती टायगर पॉईंट जाण्यासाठी रस्ता आहे. तर मध्ये चला पाऊस थोडासा जास्त पाऊस आला आमच्याकडे होता कॅमेरा आम्ही इथं थांबलो होतो. इथं गाडी लावली होती मध्ये आणि इकडे पाऊस होता साईडला मस्त व्ह्यू एकदम महाबळेश्वर सारखं व्ह्यू वाटतं. इकडे पण काहीतरी आहे म्हणतात रस्त्याला इकडे घाट आहे मागच्या साईडला मस्त एकदम महाबळेश्वर सारखाच व्ह्यू आहे. इथं बघत होतो तुम्ही मग गाडी लागायचे मोड एकदम घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये एकच गाडी लागायची टपरी म्हणजे अशी चहा पाणी वगैरे. तर आता होतं टायगर पॉईंटला जातं. तर टायगर पॉईंटला होते आज तर मला काय माहिती नाही. तर बघूया जाऊन काय आहे ते टायगर पॉईंटला पण. इकडे भाई पाऊस असणारच रे. हे यश आला टिचकुले कशाला आला रिटर्न. आता आम्ही येतच होतो वरती खायचं ना. मित्रांनो फायनल आम्ही इथं झापूक झुपूक मध्ये पोहोचलेलं आहे टायगर पॉईंटला. पाहू शकता इकडे कशा वगैरे महाबळेश्वर सारखं व्ह्यू झालेला आहे एकदम धुकं. आम्हाला वाटलं खाली पाऊस होता भरपूर पण आम्हाला वाटलं वरती पण पाऊस असेल पण वरती पाऊस बिलकुल नाही. थोडाही पाऊस नाहीये. एकदम धुकं झालंय सगळं. आता इथं टायगर पॉईंट आपल्याला दिसतोय का ते फक्त बघायचं एवढ्या धुक्यामधून कारण की रस्त्यावरून येताना गाडी देखील ते काही दिसत नाही. इकडे बोलतात टायगर चित्ते वगैरे आहेत मागे जंगलामध्ये एखादं दिसत तर बरा पडेल. तिकडे कसं दिसायला लागलं म्हणजे येस पाऊस सांग ना. येस करे खूप थंडी वाटते. बना करा सर उधर. तर मित्रांनो आताच आम्ही टायगर पॉईंट फिरून आलोय आणि आता आम्ही चाललोय भुशी डॅम फिरायला. आता मग एकदम म्हणजे नंतर असं वाटतं की एकदम गावाला आलो आमच्या हे शेती वगैरे इकडे भातं वास बघ शेणाचा मस्त शेणाचा वास आलाय. असं वाटतं की गावाला चालू आमच्या कोकणामध्ये एकदम रस्ते वगैरे बघितले ना तर असं वाटतं की कोकणामध्ये चालू आमच्या. हा भाई आमचा सामान धरा करे माणूस. मोबाईल हे काय देव काय नाही. खूप सुंदर असं व्ह्यू मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. कुठला डॅम आहे. भुशी डॅमला कचरा ते हे नाही भाई ते डायपर नाही ते काय माहितीये का बुडाला बिडाला ते धरून खावायचं. कसं मस्त असं बोर वगैरे. आता वर जाऊन परत व्हिडिओ कॉल करायचा आहे कुणाला आणि अंकिताला भाई. भाई नेक्स्ट टाइम बघ दुकान बघ जो कुठे कुठे चालू होते. हे आलं मित्रांनो आम्ही भुशी डॅमला पाऊस येत इकडे पाणी
पाणीच पाणी. आता वरती डॅम होतो, वरती डॅम पण जाऊन बघायचं आहे आम्हाला. एन्जॉय, खूप एन्जॉय करतो आहे. बघूया आता कसं काय व्ह्यू आहे. तू काय करतोस? ओके, चार्जिंग बघतोय. चला पहिले वरती जाऊन देऊ. मस्त व्ह्यू आहे. अरे हे काय तिकडे पुढं वरती डॅम डोंगर वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे हा स्पॉट काढला एक ते बनवलंय. आता हे काय एवढं आहे, काय एवढं स्पॉट नाही आहे. काय ह्याच्यामध्ये काय आहे एवढं आहे बघण्यासारखं. त्या बायला नुसतं फोटो पाहिजेत ना, मग काय कुणाला फोटो पाहिजे? मित्र खूप एन्जॉय चालू पाहू शकता इकडं. पाऊस पण आता आम्ही लवकर चालू होता घरी. ह्याच्यामध्ये काय आम्हाला एवढी मज्जा नाही आली. आता ह्याच्यामध्ये काय असतं एवढं बघण्यासारखं काय माहीत नाही. 60 रुपये गेले पाण्यामध्ये. चला भाई चला. तुझकडे आयन मॅन हात कर, हवारी कर. चला 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 चला.